आवाज विचारांचा, दिशा परिवर्तनाची. जय भीम. नमोबुद्ध मित्रांनो, भारतीय समाजाला आरसा दाखवणारी अनेक पुस्तकं लिहिली गेली, पण काही पुस्तकं अशी असतात ना, जी केवळ वाचली जात नाहीत तर ती समाजाच्या विचार विश्वाचे लचके तोडतात, प्रस्थापित व्यवस्थेला थेट हादरा देतात. असंच एक वादळी पुस्तक म्हणजे अनायहिलेशन ऑफ कास्ट. मित्र, हे पुस्तक फक्त जाती व्यवस्थेवर वरवरची टीका करत नाही, तर थेट मानवी अस्तित्वालाच एक मूलभूत प्रश्न विचारतं. माणसाची किंमत त्याच्या जन्मावरून ठरणार की त्याच्या अंगी असलेल्या गुणांवरून. 1936 साली लिहिलेले हे पुस्तक आज 9 दशकानंतरही तितकंच ज्वलंत आहे, तितकंच चर्चेत आहे. काहींसाठी ते सामाजिक क्रांतीचं घोषणापत्र आहे, तर काहींसाठी भारतीय समाज व्यवस्थेवर केलेलं आजवरचं सर्वात धाडसी, सर्वात धारदार विश्लेषण. पण या पुस्तकात नेमकं असं काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे कोणते विचार मांडले ज्याने त्या काळात प्रचंड खळबळ उडून दिली? चला, अत्यंत सोप्या भाषेत या ऐतिहासिक ग्रंथाचा सखोल सारांश समजून घेऊया. मित्र, या पुस्तकाची सुरुवात कशी झाली हा इतिहासच मुळात अंगावर काटा आणणार आहे. साल होतं 1936. लाहोरमधील जातपात तोडक मंडळ या संस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या वार्षिक अधिवेशनासाठी अध्यक्षीय भाषण करण्यासाठी आमंत्रित केलं. बाबासाहेबांनी प्रचंड अभ्यास करून एक वैचारिक आणि ऐतिहासिक भाषण तयार केलं. परंतु जेव्हा सनातनी आयोजकांनी ते भाषण आधी वाचलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या भाषणातील क्रांतिकारी विचार आयोजकांना पचवणं अशक्य होतं. त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली, बाबासाहेब, भाषणातील काही परिच्छेद बदला, काही विचार मऊ करा. पण समोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी ठाम शब्दात सुनावले, मी माझ्या विचारांशी, तत्वांशी कधीही तडजोड करणार नाही. परिणामी संपूर्ण कार्यक्रमच रद्द करण्यात आला. पण विचार कधी थांबतात का? अजिबात नाही. बाबासाहेबांनी तेच भाषण स्वखर्चाने पुस्तकाच्या रूपात प्रकाशित केलं आणि तिथेच जन्म झाला अनायहिलेशन ऑफ कास्ट या जागतिक महाग्रंथाचा. मित्र, पुस्तकाच्या सुरुवातीलाच बाबासाहेब एक अत्यंत कडू पण सत्य प्रश्न विचारतात. भारताला खऱ्या अर्थाने गुलाम बनवणारी, मागे ठेवणारी गोष्ट कोणती? त्याचं उत्तर होतं जाती व्यवस्था. ते सांगतात, जात ही केवळ तुमची सामाजिक ओळख नाही, ती एक अशी अमानुष साखळी आहे जी माणसाला जन्माच्या आधीपासूनच एका अदृश्य चौकटीत बंदिस्त करते. तुमचा व्यवसाय काय असेल, तुमचा सामाजिक दर्जा काय असेल, तुम्ही लग्न कोणाशी करायचं, तुमच्याशी समाजाने कसं वागायचं, हे सगळं, होय, हे सगळं तुमची लायकी पाहून नाही, तर तुम्ही कोणत्या पोटी जन्म घेतलाय यावरून ठरवलं जातं. बाबासाहेब गरजून सांगतात, अशी व्यवस्था कधीही कोणत्याही समाजात न्याय असूच शकत नाही. या पुस्तकात बाबासाहेबांनी प्रस्थापितांच्या एका युक्तिवादाचे अक्षरशः धिंडवडे काढले आहेत. काही लोक म्हणतात की जात म्हणजे दुसरं तिसरं काही नसून श्रमांची विभागणी आहे, डिव्हिजन ऑफ लेबर आहे, जेणेकरून समाज सुरळीत चालावा. यावर बाबासाहेबांचं जगप्रसिद्ध विधान आहे. ते म्हणतात, जात ही केवळ श्रमांची विभागणी नाही, तर ती थेट जिवंत श्रमिकांची म्हणजेच माणसांची केलेली विभागणी आहे. याचा अर्थ समजून घ्या. समाजात वेगवेगळी कामं असणं गैर नाही, पण एखाद्या व्यक्तीची आवड, त्याची बुद्धिमत्ता, त्याची क्षमता न पाहता फक्त तो विशिष्ट जातीत जन्मला म्हणून त्याला तेच काम करायला भाग पाडणं हा त्या व्यक्तीवर आणि त्याच्या क्षमतेवर झालेला सर्वात मोठा अन्याय आहे. यामुळे माणसाची प्रगती तर थांबतेच, पण संपूर्ण देशाचा विकासही खुंटतो. शेवटी बाबासाहेब एक असा विचार मांडतात जो आजच्या स्वतंत्र भारतात प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखा आहे. ते म्हणतात, आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळेल, देशाचं संविधान तयार होईल, निवडणुका होतील, राजे बदलतील, पण जर समाजात मुळात समता नसेल तर ती लोकशाही केवळ कागदावरच उरेल, ती कधीही मजबूत होऊ शकत नाही. कारण राजकीय लोकशाही टिकून ठेवायची असेल तर आधी सामाजिक लोकशाही जन्माला यावी लागेल. आणि सामाजिक लोकशाहीचे 3 खांब आहेत, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हे तीनही शब्द एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. मित्रहो, ही गोष्ट इथेच संपत नाही. पुढच्या भागात बाबासाहेब याहूनही अधिक टोकदार विचार मांडतात. जाती व्यवस्था इतकी वर्ष टिकून राहण्यामागचं मुख्य कारण काय आहे? हिंदू धर्मग्रंथाबद्दल आणि शस्त्रवचनांबद्दल बाबासाहेबांची नेमकी भूमिका काय होती? आणि सर्वात महत्त्वाचं, हा हजारो वर्षाचा जातीभेद मुळापासून उपटून टाकण्यासाठी बाबासाहेबांनी कोणता अंतिम मार्ग सुचवला? या सगळ्या ज्वलंत प्रश्नाची उत्तरं आपण पाहणार आहोत थेट पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.